त्यावेळेला ही सगळी परत मोहीम सुरू झाली धर्मवीर म्हणण्यासाठी, आणि त्यातून मग ते गणोजी शिर्के आणि शिर्के फॅमिलीला काय ब्लेम केला जातो. पण मी ज्यावेळेला ओरिजिनल काही कागदपत्र बघायला लागलो त्यावेळेला फ्रान्सिस मार्टिन नावाचा फ्रेंचांचा एक गव्हर्नर होता संभाजी महाराजांच्या काळातला, तो पॉंडिचेरीला असायचा. त्यानं ते डायरी लिहून ठेवली त्यावेळेच्या, आणि आता मोबाईलमध्ये त्यानं अगदी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर लगेच महिन्याभरातली तिची नोंद आहे. त्याला तर कसं कळलं, राजापूर संगमेश्वरच्या जवळ राजापूर आहे, तुम्हाला माहिती. त्या राजापूरला फ्रेंचांचं एक काउंटर होतं, म्हणजे वखार नव्हती पण काउंटर होतं. तिथून त्याला खबरी जायच्या स्वराज्यात काय होतं, आणि त्याने सगळं लिहून ठेवलंय. पहिल्यांदा सुद्धा संभाजी महाराजांच्या गादीवर येण्यासाठी कुणी त्याला त्रास दिला, काय दिला, हे सगळं त्याने लिहिलंय मार्टिन. आणि ते इतिहासाच्या दुसऱ्या प्रत्यंतर पुराव्यानं सिद्ध होणार आहे. म्हणजे त्यानं लिहिलंय म्हणजे ते काउंटर पुरावे पण आहेत. तसाच एक पुरावे पण ह्याला सप्रमाण सिद्ध करणार आहे त्याच्या लिखाणाला 100% आहेत. आणि एक नाही, 2-3 आहेत. म्हणजे पहिल्याला, आणि त्यानंच जी नोंद केलेली आहे, कुठली एक नोंद केली संभाजी महाराजांना, संभाजी राजाच्या सर कारकुनांनी पकडून, ब्राह्मण शब्द आहेत, ब्राह्मण सर कारकुनांनी पकडून दिलं. हा फ्रेंच मधला आहे. माझ्यावर मी ती फ्रेंच आम्ही डायरी काढून घेतली शेवटी. मग त्याच्यात काय तर माल फंक्शनिंग करतात. तिचं भाषांतर गोष्ट सरदेसाईंनी केलं होतं, भाईसीमध्ये छापलंय त्यातलं त्या ह्याचा. पण हा महत्वाचा उल्लेख आतापर्यंतच्या कुठल्याही संशोधकांनी घेतलेला नाही. जाणीवपूर्वक टाळला असं तुम्हाला गॉड नोस, पण गोसे सरदेसाईंनी खूप अगोदर ते नोंद ती भाषांतरित केले, आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त माल फंक्शनिंग थोडंसं केलं होतं की जिथं ब्राह्मण कारकुनांनी पकडून दिला असं शब्द आहे, तिथं त्यांनी कंसात कविकल्चरच्या द्वेषाने टाकलं. पण मुळात जे फ्रेंचमध्ये आहे त्याच्यामध्ये ते नाहीच आहे, कविकल्चरच्या द्वेषामुळे वगैरे. पण ही खूप महत्वाची नोंद आहे. संभाजी राजालाच इथल्या ब्राह्मण कारकून जर पकडून देत असतील आणि ती फ्रेंचांना कळत असेल, आणि तो त्याला लिहून त्याची काही दुश्मनी नव्हती ना, त्याची कोणाशीच काय संबंध नाही, त्याला जे कळालं ते त्यानं त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं. हा खूप महत्वाचा पुरावा संभाजीराजांच्या पकडण्याच्या पाठीमागा आहे.